हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेमी इंग्लिश मीडियमसाठी इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील सेट या प्रकरणामधील जो उर्वरित भाग आहे तो बघणार आहे. या ठिकाणी जो रिमेनिंग पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट म्हणजेच ऑपरेशन ऑन द सेट्स, कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत आणि कशा प्रकारचे असतात याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे. So let us start the video. The first operation is a intersection of two sets. दोन सेट्सचं इंटरसेक्शन कशा प्रकारे असते ते आपण बघूया. इंटरसेक्शन ऑफ द टू सेट्स A and B is the set of all common element. म्हणजे या दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत त्या कॉमन एलिमेंटचा जो सेट तयार होईल, कॉमन एलिमेंट्स ऑफ द सेट A and B. Let us take one example. It is denoted by, first of all we see how can we denote this. It is denoted by like this: A intersection B. This sign stand for the intersection and it is read as A intersection B. आपण एक example बघूया. Let the set A containing the elements 1, 2, 3, 4 and 5 and the set B containing the elements 2, 4, 6 and 8. अशा प्रकारचे एलिमेंट असणारे दोन सेट आहे A आणि B. आता आपल्याला यांचे इंटरसेक्शन लिहायचं आहे. सो इंटरसेक्शन मीन्स द सेट ऑफ द कॉमन एलिमेंट्स ऑफ A and B. So observe that which are the common elements of A and B. Here we observe that these two is the common in both A and B. Also note that this 4 is a common in A and B. 2 and 4 are the common elements. So the set of 2 and 4, that is called as the intersection of A and B, and it is written like this: A intersection B is equal to 2 and 4. Second operation is a union of two set. Union म्हणजे एकत्र करणे, union एकत्रीकरण करणे. Let us define it. The union of two sets A and B is the set of all elements. All elements, note this point, all elements of the set A and B. A आणि B मधले सगळे एलिमेंट्स या ठिकाणी टोटल घ्यायचे आहेत. इट इज डेनोटेड बाय लाईक दिस: A union B. दिस साइन स्टँड फॉर द युनियन, लाईक यू. यू सारखा अक्षर आहे त्याला आपण रीड करूया A union B. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. सेट A containing element 1, 2, 3, 4 and 5 and the set B containing elements 2, 4, 6 and 8. So all elements of the set A and B is together is called as the union of two sets. A आणि B मधले सगळेचे सगळे एलिमेंट्स. पण याच्यामध्ये बघा, हा जो 2 एलिमेंट्स आहे हा एलिमेंट इथं सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी त्याला लिहिताना मात्र एकदाच लिहायचं आहे. 4 हा एलिमेंट सुद्धा बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आहे 4 एलिमेंट. मग तो लिहिताना या ठिकाणी आपण फक्त एकदाच लिहिणार आहोत. म्हणजे कशा पद्धतीने बघा, A union B is equal to, first of all write down all the elements of A like this: 1, 2, 3, 4 and 5. These are the elements of the set A. Now here this 2 is already written here, म्हणजे लिहिलेला आहे तो या ठिकाणी. 4 is also written here, so it is not necessary to write again here 2 and 4. पुन्हा लिहिण्याची गरज या ठिकाणी नाही. रिमेनिंग एलिमेंट्स कुठले आहेत B मधले? 6 and 8. So note down these two elements 6 and 8. So this is called as the union of two sets. अशा पद्धतीने आपण युनियन ऑफ टू सेट्स या ठिकाणी काढू शकतो. दोघांमधले जे सगळे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंटचा मिळून तयार होणारा जो सेट आहे त्याला म्हणायचं आपण युनियन ऑफ टू सेट्स. द नेक्स्ट पॉइंट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट. सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते कसं काउंट करतात किंवा कशा पद्धतीने डेनोट करतात, लिहितात ते आपण बघूया. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द युनियन ऑफ टू सेट्स अँड इंटरसेक्शन ऑफ द टू सेट्स. आपण यांच्यातलं एक रिलेशन सुद्धा या ठिकाणी बघूया की रिलेशन बिटवीन द, हे रिलेशन आहे या ठिकाणी, relation between the union of two sets and intersection of two sets and the number of elements in the given sets. So take one set for this example. एक सेट घेऊया आपण 1, 2, 3, 4, 5. There are 5 elements. So the elements in the number of elements in A is equal to 5. हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. N means number of element. Write down here the name of the set and write down the number. म्हणजे या ठिकाणी संख्या लिहायची आहे आपण अशा पद्धतीने. सेकंड एक B सेट घेऊया. सेट B containing 2, 4, 6 and 8. Count the element 1, 2, 3 and 4.
Hence the number of element in the set B is written like this. Number of B is equal to 4. आता याच्यामध्ये आपण यांचा कॉमन एलिमेंट्स आर 2 हा कॉमन आहे या ठिकाणी आणि 4 हा कॉमन आहे या ठिकाणी. इथं चुकलेला आहे 2 and 4. राइट डाउन हियर 2 and 4. सो द नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B, A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 12. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. नाउ सेकंडली नेक्स्ट A युनियन B आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल या ठिकाणी 1 2 3 4 5. इथं पहिल्यांदा आपण हे लिहून घेतलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 6 and 8. काउंट द नंबर ऑफ एलिमेंट इन द A युनियन B. देयर आर 7 एलिमेंट्स. 1 2 3 4 5 6 and 7 एलिमेंट्स. ओके. नाउ नंबर ऑफ एलिमेंट इन A प्लस B म्हणजे A मधले असलेले 5 एलिमेंट्स आणि याच्यामधले असलेले 4 एलिमेंट या दोघांची ऍडिशन या ठिकाणी आहे 9. आता आपण या ठिकाणी या इंटरसेक्शन मध्ये आणि युनियन मध्ये यांची बेरीज बघूया कशा पद्धतीने दिसेल आपल्याला. या ठिकाणी द नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन A इंटरसेक्शन B इज 7 plus 9 that will be 7 plus 2 that will be 9. अशा पद्धतीने आहे. आता ऑब्झर्व करा 1 and 2 की या A प्लस B मध्ये A आणि B मध्ये असलेले टोटल एलिमेंट्स आणि यांच्या इंटरसेक्शन मध्ये आणि युनियन मध्ये असलेले एलिमेंट्स या ठिकाणी यांची संख्या सारखी आहे, नंबर सेम आहे. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये लेफ्ट हँड साइड जी आहे ती इक्वल आहे. सो फ्रॉम 1 and 2 वी कॅन राइट लाइक दिस. नंबर ऑफ द एलिमेंट इन A युनियन B प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन A इंटरसेक्शन B इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन A प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन B. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचे एक रिलेशन आपल्याला या 1 आणि 2 वरून एक तयार करता आलं. यालाच आता आपण एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये एक फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये लिहूया लाइक दिस. सो A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन A प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन B मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन A इंटरसेक्शन B. म्हणजे हा जो आहे A इंटरसेक्शन B हा आपण या ठिकाणी ट्रान्सपोज केला. आता याला आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करताना फॉर्म्युला म्हणून यूज करणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 कडे आपण या ठिकाणी बघूया. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. नंबर ऑफ एलिमेंट इन A इज इक्वल टू 15 आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B इज इक्वल टू 29 आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन A इंटरसेक्शन B 7. सो फाइंड आउट हियर द नंबर ऑफ एलिमेंट इन B. आताच आपण जो फॉर्म्युला बघितला तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. हा फॉर्म्युला म्हणून आपण यूज या ठिकाणी करणार आहोत. सो पुट द व्हॅल्यूज. यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. पुट हियर 29. द व्हॅल्यू ऑफ A इज 15. द व्हॅल्यू ऑफ B वी हॅव टू फाइंड आउट हियर अँड राइट डाउन द व्हॅल्यू ऑफ द इंटरसेक्शन. सो लाइक दिस 29 इज इक्वल टू 15 plus number of element in B minus 7. Simplify this. Number of B is equal to this 29. या 50 ला इकडे ट्रान्सपोज करा, that will be negative 15. या 7 ला इकडे ट्रान्सपोज केल्यानंतर तो या ठिकाणी पॉझिटिव्ह 7 होईल. याला सिम्प्लिफाय करा. सो नंबर ऑफ एलिमेंट इन B इज इक्वल टू 21. सिम्प्लिफाय करता येईल 29 मायनस 15 या ठिकाणी आपल्याला करता येईल. यांचे सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी 14 आली प्लस या ठिकाणी हा 7 ऍड करायचा. 7 ऍड केला की या ठिकाणी आपल्याला 21 मिळेल. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट B इज इक्वल टू 21. दिस विल बी द आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येऊ शकते. एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मधील इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणून आपण त्याला IMP एक्झाम्पल. ओके. इन द हॉस्टेल देयर आर 125 स्टुडंट. टोटल नंबर ऑफ द स्टुडंट्स इज इक्वल टू 125 आहे. आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. त्यांच्यापैकी 80 स्टुडंट असे आहेत की ते चहा घेतात. ड्रिंक्स द टी म्हणजे चहा पितात. 60 ड्रिंक्स द कॉफी. कॉफी घेणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे 60 अँड 20 ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी. चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे 20. फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट हू डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक. म्हणजे आपल्याला अशा विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे की ते कोणतंही ड्रिंक घेत नाही, आयदर टी और कॉफी. आता हे जे 120 स्टुडंट आहेत तर त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल सेट. नंबर ऑफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इज 125. हा युनिव्हर्सल सेट आहे. आता या युनिव्हर्सल सेट मधून आपल्याला चहा किंवा कॉफी घेणारे जे
स्टुडंट आहेत त्यांची संख्या जर मिळाली तर चहा न घेणारे किंवा कॉफी न घेणारे किंवा चहा किंवा कॉफी दोन्ही न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधून काढता येईल. आता आपण काय करूया की चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो सेट आहे त्याला ए ने डिनोट करूया. म्हणजे नंबर ऑफ द स्टुडंट इन द सेट ए इज इक्वल टू 80 स्टुडंट असे आहेत की ते चहा घेतात, त्यांचा सेट आपण ए ने डिनोट करतो. कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो सेट आहे तो आपण बी ने डिनोट करूया. नंबर ऑफ द एलिमेंट इन द सेट बी इज इक्वल टू 60. आणि 20 स्टुडंट कसे आहेत तर ते चहा आणि कॉफी दोन्ही घेतात, म्हणजे ते कॉमन आहे, चहामध्ये सुद्धा आहे आणि या कॉफीच्या सुद्धा सेटमध्ये आहेत, म्हणजे कॉमन एलिमेंटचा सेट आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये काय असणार आहे तर नंबर ऑफ एलिमेंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी, की 20 विद्यार्थी असे आहेत की ते दोन्ही ठिकाणी आहेत. त्याला म्हणतो आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. कॉमन एलिमेंटचा सेटला इंटरसेक्शन म्हणतो. आणि सगळ्यांचाला म्हणतो आपण युनियन. तर आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट इन ए अँड बी या ठिकाणी आपल्याला टोटल काढायचे, या ठिकाणी युनियन मधले काढायचे आहेत. हा या ठिकाणी आपल्याला काढता येईल की चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही घेणारे विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच ए युनियन बी ही संख्या जर आपल्याला या ठिकाणी माहिती झाली तर या युनिव्हर्सल सेटमधून आपण ही संख्या जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याला या ठिकाणी असे विद्यार्थी संख्या मिळेल की हु डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक. मग आता आपल्याला फॉर्म्युला आहे रिलेशन बिटवीनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण घेतलेला आहे ऑलरेडी. त्या फॉर्म्युल्यानुसार आता आपण फॉर्म्युला या ठिकाणी लिहूया की नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. इज इक्वल टू याची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 80 प्लस याची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 60 मायनस याची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 20. चहा घेणारे विद्यार्थी 80, कॉफी घेणारे विद्यार्थी 60 आणि चहा आणि कॉफी घेणारे 20 आहे. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज अँड सिम्प्लिफाय दिस 80 प्लस 60 विल बी 140, 140 मायनस 20, 140 मायनस 20 विल बी 120. म्हणजे 120 स्टुडंट असे आहेत की ते चहा घेतात किंवा कॉफी घेतात किंवा चहा कॉफी दोन्ही घेतात. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी द नंबर ऑफ द स्टुडंट कोणते द नंबर ऑफ स्टुडंट हु डोंट टेक एनी ड्रिंक म्हणजे याचा अर्थ आहे काही घेत नाही. इज इक्वल टू काय असणार आहे इज इक्वल टू नंबर ऑफ द एलिमेंट्स इन द युनिव्हर्सल सेट मायनस द नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. युनिव्हर्सल सेट म्हणजे हा पूर्ण सेट, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी 120 स्टुडंट ऑलरेडी आहेच मायनस या ठिकाणी 125 स्टुडंट हे टोटल झालेत, त्याच्यामधून 120 काहीतरी घेणारे आहेत. म्हणजेच या ठिकाणी रिमेनिंग स्टुडंट किती आहेत तर 5 स्टुडंट्स आर देअर. सो देअर आर 5 स्टुडंट हु डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक. हे अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. IMP एक्झाम्पल आहे आणि परीक्षेला या ठिकाणी वारंवार विचारलं जाते. द नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 1.4 इज लाईक दिस. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. वेन डायग्राम दिलेली आहे तिचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण करायचं आहे. द गिव्हन वेन डायग्राम इज लाईक दिस. दिस इज द वेन डायग्राम. इन दिस वेन डायग्राम फर्स्ट ऑफ ऑल वी रीड द वेन डायग्राम. कशा पद्धतीने दिलेली आहे आपण ते रीड आउट करू पहिल्यांदा. की या ठिकाणी हा सेट ए दिलेला आहे आणि सेट ए चे एलिमेंट्स आहेत x, देन y, देन z and m and n आर ऑल्सो द एलिमेंट ऑफ ए. म्हणजे ए मध्ये एवढे एलिमेंट आहेत. म्हणजे आपल्याला आता सांगितलं त्यांनी की सेट लिहायचा असेल आपल्याला तर आपण हा ए सेट लिहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने. सेट ए इज इक्वल टू x, y, z, m and n. पहिला सेट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. सेकंडली आपण ऑब्झर्व करूया की आपल्याला सेट बी लिहायचा आहे. सो दिस इज द सेट बी कंटेनिंग द एलिमेंट्स p, देन q, r and also m and n. m आणि n सुद्धा एलिमेंट या बी मध्ये आहेत. सो द सेकंड सेट विल बी लाईक दिस p, q, r, m and n. हे अशा पद्धतीने आपल्याला सेट लिहायला सांगितलेले असतात तर आपण ते लिहू शकतो.
आता आपल्याला ए युनियन बी हा सेट लिहायचा आहे. युनियन म्हणजे द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट ऑफ ऑल एलिमेंट फ्रॉम ए अँड बी. ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स टोटली लिहायचे आहेत, टोटली. पण ऑब्झर्व करा यम आणि एन ह्या ठिकाणी रिपीट झालेले आहेत, ते फक्त वन्स टाइम आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो ए युनियन बी लाईक दिस, एक्स वाय झेड, देन पी क्यू आर अँड देन फायनली यम अँड एन. यातला जो ऑर्डर आहे ते ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट हिअर, बट ऑल एलिमेंट शुड बी देअर. ए इंटरसेक्शन सॉरी, आता आपल्याला यू हा सेट लिहायचा आहे. यू, तर यू सेट हा आपण रेक्टँगलने दाखवलेला आहे या ठिकाणी, रेक्टँगलने. त्या रेक्टँगल मध्ये सगळे एलिमेंट्स आहेत. कुठले कुठले एलिमेंट्स आपण एकदा परत ऑब्झर्व करूया. एक्स आहे, वाय, देन झेड, देन यम, एन, पी, क्यू, आर अँड ऑल्सो दिस यस अँड टी. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द युनिव्हर्सल सेट. यू हा युनिव्हर्सल साठी आपण वापरत असतो जनरली. सो यू विल बी लाईक दिस, एक्स वाय झेड पी क्यू आर यम एन अँड देन यस अँड टी. सगळे एलिमेंट्स जे आहेत ते म्हणजेच या ठिकाणी युनिव्हर्सल सेट. हा जो सेट आहे याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे काय, तर ए मध्ये नसलेले पण यू मध्ये असलेले. द सेट ऑफ द एलिमेंट्स विच आर नॉट इन ए बट इन द यू, दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता याच्यामध्ये एक्स वाय झेड यम एन आहे, म्हणजे आता या ठिकाणी एक्स वाय झेड आणि यम एन या ठिकाणी आपण लिहिणार नाही, हे ऑलरेडी याच्यामध्ये आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट मध्ये काय येणार आहे तर पी क्यू आर अँड देन यस अँड टी. सो कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॅन बी रिटन लाईक दिस, पी क्यू आर यस अँड टी. नाउ कॉम्प्लिमेंट ऑफ बी, अगेन सेम थिंग. द एलिमेंट्स विच आर नॉट इन बी बट इन द सेट यू, that is called as the complement of B. So here P, Q, R, these are the elements. Here P, Q, R are elements, and here M, N are also the elements in the B. So the remaining elements are X, Y, Z and S, T. So that will be the complement of B. म्हणजे complement of B आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल या ठिकाणी X, Y, Z, S and T. Finally, we have to write here the complement of union of A and B. याचा मीनिंग समजून घ्या या ठिकाणी पहिल्यांदा, की A युनियन B आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. मग A युनियन B इथं ऑलरेडी आपण लिहिलेला आहे, A युनियन B. मग कॉम्प्लिमेंट ऑफ A युनियन B म्हणजे काय, की A युनियन B मध्ये नसलेले परंतु U मध्ये असलेले असे जे एलिमेंट आहेत, दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लिमेंट ऑफ A युनियन B. मग आता कोणते कोणते एलिमेंट आपण बघूया या ठिकाणी. पहिल्यांदा हे रफ आउट करूया. तर या ठिकाणी एक्स वाय झेड ऑलरेडी इथं आहेच, एक्स वाय झेड. पी क्यू आर आहेच, पी क्यू आर. यम अँड एन आर ऑल्सो हिअर. सो रिमेनिंग एलिमेंट्स आर ओनली यस अँड टी. सो दॅट विल बी द कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. फायनली वी कॅन राईट हिअर द कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू लाईक दिस, यस अँड टी. या अशा पद्धतीचे एक्झाम्पल जे आहेत ते परीक्षेला तुम्हाला एका मार्कासाठी विचारत असतात. हा सेट या ठिकाणी लिहिला तर तुम्हाला 1 मार्क्स या ठिकाणी असणार आहे, 1 मार्क इच. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठलेही सेट विचारलेले असतील तर ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण डायग्रामचं करायचं आहे आणि हे सेट या ठिकाणी लिहायचं आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे 4 मार्क्ससाठी जनरली. म्हणजे याच्यातले कुठलेही 4 क्वेश्चन सब क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारतात आणि 4 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.